जुगाड रेसिपीमध्ये स्वागत. जय शिवराय. अगदी कमाल लागणारी ही भाजी आहे कोल्हापुरी तडका फरसाण भाजी. अगदी तुम्ही बोटे चाटून खाल अशी ही तडका भाजी आहे. जरूर करून पहा, कमाल लागते. चला तर ही कमाल भाजी कशी बनवायची त्यासाठी आपण इथे कोल्हापुरी फरसाण घेतलेला आहे. इथे जर तुम्हाला फरसाण नाही मिळाला तर तुम्ही शेवही वापरू शकता. मसाला तयार करणार आहोत त्यासाठी आपण घेतलेला आहे कांदा, टोमॅटो. इथे मी कच्चंच वापरलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तळूनही म्हणजे भाजूनही घेऊ शकता. त्यानंतर कोथिंबीर, आलं आणि लसूण, 1 चम्मच जिरा आणि ते हिरवे वाटाणे वापरलेले आहेत. आता याची आपण पेस्ट करून घेणार आहोत. विदाऊट पाणी पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल घातलेले आहे. त्यामध्ये अगदी बारीक चिरलेली शिमला मिर्च. शिमला मिर्च जरूर घाला, कारण शिमला मिरचीने खूप छान टेस्ट येते भाजीला. अशा प्रकारे आपण शिमला मिर्च अगदी बारीक चिरून घातलेली आहे. थोडी ही भाजून घ्यायची. भाजून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत मसाला. आता आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालायचं. आता इथे आपण कच्चा कांदा, कच्चा टोमॅटो वापरलेला आहे. त्यामुळे मसाला छान तेलात भाजून घ्यायचा 5 ते 10 मिनिटं. जर तुम्ही तेलावरती कांदा, टोमॅटो भाजला असाल तर जास्त वेळ लागत नाही. पण तुम्ही कच्चा घातलेला असेल तर मात्र इथं 5 ते 10 मिनिटं छान मसाला भाजून द्यायचा. थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा छान हा मसाला भाजून घ्यायचा. भाजल्याने त्याच्या जो चव येते ती खूप छान छान टेस्ट लागते. कच्चापणा पूर्ण निघून जातो. त्यामुळे आपण हा मसाला छान भाजून घ्यायचा. आता इथे आपण घालणार आहोत अगदी 1 चम्मच हळद, लाल तिखट हे कोल्हापुरी चटणी आहे, ती 1.5 चम्मच घातलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि 1च चम्मच मी बेसन पीठ वापरलेलं आहे. अगदी छोटा चम्मच बेसन पीठ वापरायचं. ग्रेव्ही छान होते. त्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण थोडंसं पाणी घालायचं इथं आणि पूर्ण मसाला पण छान भाजून द्यायचा. आता इथे मी गरम मसाला 1 चम्मच वापरलेला आहे. तुम्ही जर चिकन मसाला वापरला तरी चालेल, गरम मसाला वापरला तरी चालेल. अगदी उत्तम टेस्ट येते. थोडंसं पाणी घालायचं आणि आपण हे छान मसाला भाजून घ्यायचा. आता पाणी वापरताना अगदी गरम पाणी वापरायचं, गार पाणी वापर करायचं नाही. गार पाण्याने खूपच टेस्ट बदल होतो. त्यामुळे गरम पाणी घाला, अगदी उत्तम टेस्ट लागेल तुमच्या भाजीला. त्यानंतर थोडंसं आपण हे मसाला शिजू द्यायचा. पाहू शकता उकळी आलेला आहे. मसाला छान शिजलेला आहे. अगदी घट्टसर झालेला आहे. आपली करी पण छान आलेली आहे वरती तरी. त्यानंतर आपण यामध्ये फरसाण घालणार आहोत. 1 प्लेट फरसाण घेतलेला आहे मी. तर तुम्ही तुम्हाला शेव जरी उपलब्ध झाली तरी शेव घालू शकता. अशा प्रकारे शेव घालून हे मिक्स करून घ्यायचं. आता फक्त एकच उकळी येऊ द्यायचा आणि गॅस मात्र बंद करायचा. अशा प्रकारे गॅस पाहू शकता उकळी आलेली आहे. कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा. तयार आहे आपली फरसाण भाजी. आणि आता आपण ह्याला तडका देणार आहोत तुपाचा. जेवताना अशा प्रकारे आपण तुपाचा तडका देणार आहोत. आता इथे माझा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे, दिसत नाही, सॉरी. मात्र आपण इथे 2 चम्मच कडक तुपाचा गरम करून तडका द्यायचा आणि तयार आहे आपली तडका भाजी. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.